tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। फिलहाल दिनों ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए तैयार है विकास। ऑन साइड पर हेलीकॉप्टर उड़ गया, बाउंड्री के बाहर गेंद, फ्लैट फ्लैट छक्का, पक्का पक्का पक्का, ये लगा फ्लैट छक्का, ब्यूटीफुल। फार मोठं योगदान है। पुलटॉस कौन छोड़ेगा, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है, गेंदबाज का हुआ काम तमाम। बल्लेबाज का नाम है दिनू कांबले और गेंद 6 रन। या सीझन मध्ये हो, क्या बात है, ऑन साइड लाडव्या बॅटनं बॉलला खेचलाय, फेकलाय, डीप मिड विकेट सीमारेषा पार, बस काय भावा जमा केल्यात या राहिला बॉल, त्यामुळे थोडासा भुर्दंड बसतो एनबी स्पोर्ट्सला। फुल टॉस बॉल, आव दे कानात धाव, मला हवी माझ्या संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या सामन्यामध्ये भाव। दिनू कांबळे तेच सांगतोय, खेचतोय, लगातार लगातार लगातार, प्रत्येक षटकात षटकार। दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले, उस खिलाड़ी का नाम है दिनू कांबले। 13 धावांमध्ये रोखलेला आहे, शेवटचा बॉल बाकी। फुलटॉस पदलालित्य आणि त्यानंतर 6 धावांची मोहर त्या बॉलवर छापले दिनू कांबळेने। जबरदस्त शेवट या डावाचा दिनू कांबळे एफएम कंधारे किंग्स या संघासाठी करतोय। 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकां समाप्तीनंतर 85 धावांवर आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू 86 धावांची गरज असणार आहे। आपण डीजे ब्रेक घेणार आहोतच, पण जसा डीजे ब्रेक संपेल सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत। आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सोबतच कोकण कळणं गरजेचं आहे, कारण तुम्ही उशिराने विकेट घेतल्या तर त्यापैकी वेळ निघून गेलेली असते। आणि बॅटने लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार। हेच सांगतो, जरी त्याच्या विरोधात डावखुऱ्यातला फलंदाज दिनू कांबळे मैदानात पाठवला गेला, आणखीन एक तडाखा, स्लॉट मधला बॉल पाठवलाय पार्किंग प्लॉटच्या बाहेर, आणि आता इथे देखील हा षटकार दिनू कांबळेच्या बॅटवरून तडाखा। त्याचमुळे बेस्ट वर्सेस बेस्ट असा कॉन्टेस्ट मैदानाच्या लोव फुल टॉस, कॅचची संधी दिनू कांबळे, ओ ओ डोक्यावर हात गेले, म्हणजेच प्रथमेशने निर्माण केलेली संधी मात्र हाती आली नाहीये। बॉल सीमारेषा पार, 4 चौकार। संधी आणि मागच्या दाराने निघून जातं। खरं तर पुन्हा एकदा ती संधी निर्माण झाली होती, मगाशी रवी बुंबुकने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती प्रथमेशाला, त्याने देखील ती संधी निर्माण केली, थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर येऊन पोहोचलेला आहे 11 चेंडू आणि 16 धावा। प्रथमेश ठाकरे राईट मोठी विकेट, कॉम्बॉक्स एंड कडून दिनू कांबळेसाठी पुढचा चेंडू। 61 धावांचं लक्ष असताना 11 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत। यावेळी लेग कटर टाकला, लवकर पिक केला, फेकून दिलाय बॉल, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार, येतोय षटकार।
स्लाइस केलाय बॉल, फिनिश करण्याचा दिनूचा अंदाज हा निरा आहे आणि ती निर्भीड फलंदाजी दिनूची नेहमीच प्रेक्षकांना सुखावते आणि अशा पद्धतीने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे FM कंधारे किंग्सने. हार्ड लक टीम समर 11. सगळी ऑफ स्टंप थोडासा शफल झाला, त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न, रन काही मिळालेत आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड, टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर, फेकून दिलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखा था, अपने बोरिंग पथ पर गेंदबाज तैयार, छोटी गेंद, नो बॉल, इसके ऊपर प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहां मना है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. गुरु गेंदबाजी कर रहे हैं सामने दिनू कामले. ओहो, डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. बहुत ही जबरदस्त छक्का, गगनचुंबी छक्का, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी दिनू कामले. एवढा लांब षटकार ठोकलाय, त्यानंतर पुन्हा पुढे टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला कापत असताना हा देखील बॅक टू बॅक षटकार. प्रशांत गायकवाड़ साहब, आपका मैं नाम लिखता हूं. इस बार अच्छा स्ट्रोक और क्या समाप्त किया है, बहुत बढ़िया तरीके से. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते भी और ले जाएंगे आईजी चषक 2024 की ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे. इस इरादे के साथ उतरी टीम FM कंधारी की टीम और यहां जीत हासिल करते हुए ये टीम. शानदार जबरदस्त प्रदर्शन रहा है. एक्सीलेंट बैटिंग बाय दिनू कामले.